हाय, श्री स्वामी समर्थ। आज आपण बर्थडे स्पेशल असा ड्रेस म्हणजे वेस्टर्न, तर आपण इथे ब्लॅक कलरचा जॉर्जेटचा वर्कवाला फॅब्रिक घेतलेला आहे, ज्याच्यावर पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे। तो अप्पर पार्टला घेणार आणि खाली पूर्ण जॉर्जेट फॅब्रिक प्लेन असणार आहे ब्लॅकवाला, तो पूर्ण घेरसाठी घेणार आहोत। तर आपण इथे लाइनिंग घेतलेल्या आहेत। तर आपण दोन अस्तर वापरणार आहोत, एक कॉटनचा आणि एक क्रेपचा। आपल्याला हा कप्सचा बनवायचा आहे, सो थोडं वेस्टर्न लुक असा क्रिएटिव्ह वाटेल, तर आपण त्या टाईपमध्ये बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण दोन अस्तर घेतलेले आहेत, एक कॉटन आणि क्रेप। तर पहिला आपण वरच्या बॉडीचं ड्राफ्टिंग करूयात। लेंथ टाकलेले लेंथमध्ये +1 केलेला आहे। त्याच्यानंतर जेवढा आपल्याला शोल्डर टाकायचा असेल तो, जशी बॉडी असेल त्यावेळेस, आता इथे 34 साईजचा आहे, सो मी शोल्डर टाकलेलं आहे 6.5, मुंडा टाकलेला आहे 5.5, त्यानंतर छातीचा चौथा पार्ट 8.5 + 2 आणि कमरेचा चौथा पार्ट +2 अशा आपल्याला मार्किंग केलेली आहे आणि अप्पर पार्टची ड्रॉइंग केलेली आहे। त्यावेळेस आता आपल्याला फ्रंटला नॉट टाईप असं ठेवायचं आहे वेस्टर्न लुक क्रिएट करण्यासाठी। तर आपण एक बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि त्यावेळेस आपण नंतर ड्रॉइंग करणार आहोत आणि कटिंग करणार आहोत। तर आता जे मी ड्राफ्टिंग केलेले आहे त्याची पहिले कटिंग करून घेणार आहोत। तर आपली कटिंग झालेली आहे इथे। त्यानंतर आता आपण जो कॉटनचा आपला फॅब्रिक आहे त्याच्यावर फ्रंट पार्टला आपल्याला जसा फ्रंट आणि बॅक आपले सेमच असणार आहेत, नॉट टाकायचं आहे। तर आपला जेवढा काही 4-4.5 इंचावर पाहिजे, आपल्याला जेवढा डाऊन पाहिजे तेवढा नेक आपण डाऊन ठेवायचा आणि पूर्ण कट करून घ्यायचं आहे त्याला। तर ही आपली फ्रंट आणि बॅक रेडी झालेली आहे। आता एवढा जी मी मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला अशी पट्टी लावायची आहे, जेणेकरून एक लुक क्रिएट होईल। हा पूर्ण वन पीसचा आहे। कोणाचा बड्डे असेल तर बड्डेसाठी खूप सुंदर असा लुक देणारा ब्लॅक कलरचा आउटफिट रेडी होणार आहे। तर तुम्ही सुद्धा तुमच्या बड्डेला किंवा तुमच्या फ्रेंडच्या बड्डेला असं जर आउटफिट रेडी करायचं ठरवत असतील तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल याच्यामध्ये की कसं ड्राफ्टिंग आणि कटिंग करायचं आहे ते, आणि सुंदर असा लुक तुमचा क्रिएट होईल। मध्येच आपले स्टुडंट येत आहेत आणि मग आपण ते काम करून आपलं जी कटिंग आहे ती चालू आहे। तर आपले आता टक्स पॉईंट कसे द्यायचे, एपेक्स पॉईंट जो आहे त्याच्यावेळेस आपल्याला जे कफ असतात ते लावायचे असतात, सो आपण मार्किंग करून ठेवलेले आहे। त्याच्यानंतर जो आपला क्रेपवाला अस्तर आहे त्याला पण ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपण कॉटनचा ठेवून व्यवस्थित त्याला स्टिच करून घेणार आहोत नंतर। आता फक्त कसं ठेवायचं, कसं कटिंग करायचं हेच आपण याच्यामध्ये पाहतोय। स्टिचिंगचे जर पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की DM करा, मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल। तर आता आपली अप्पर पार्टची जी आहे ती ड्राफ्टिंग आणि कटिंग झालेली आहे। आता आपण खाली घेरसाठी अम्ब्रेलाचा कटिंग करत आहोत। पहिला आपण लाइनिंग कट करणार आहोत, त्याच्यानंतर आपण मेन कपड्याची कटिंग करणार आहोत। तर आता आपण इथे जो आपला वेस्ट आहे म्हणजे कमर आहे तिचा 4 पार्ट जो आहे तो आपण बॉडी वाईजच डायरेक्ट ड्रॉ करून घेतलेला आहे आणि लेंथ आपल्याला जेवढी आपली चॉईस असेल त्यावाईज लेंथ ठेवायची आहे। आता इथे गुडघ्याच्या खाली पाहिजे होता, थोडं लॉंगच हवा होता आंब्रेला, सो मी अजून 2-2 इंच प्लस केलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्या लाइनिंग असणार आहे, तर लाइनिंग आपल्या मेन कपड्यापेक्षा 2-3 इंच कमी असली तरी चालतो। मग आपला तो ड्रॉइंग करून झालेला आहे आणि मग आता आपण त्याला कटिंग करून घेणार आहोत। तर उरलेला जो पार्ट आहे हा सर्व तेवढा पुरत नाही आहे, मेजरमेंट थोडं कमी जास्त होते, मग आपल्याला इथे जॉईन मारावा लागेल। आंब्रेलासाठी जॉईन मारावा लागतोच आपल्याला बहुतेकदा, लेंथ जर जास्त असेल तर आपण आता तो कट करून घेणार आहोत त्या मापामध्ये आणि मग ते नंतर आपण जॉईन करून घेणार आहोत इथे। तर ते झाल्यानंतर आपण आता स्टिचची प्रोसेस चालू केलेली आहे ना, आपला आउटफिट नंतर रेडी असणार आहे, त्याचा फोटो मी शेअर केलेला आहे। तर कसा वाटला हा आउटफिट मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी मला DM करा, लाईक शेअर आणि जास्तीत जास्त कमेंट्स टाका। थँक्यू।